कुत्तू कॉक बंद करतात काहीच नाही चालूच राहतो. अरे ये क्या हुआ? नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि आपण आज पशुवधीसाठी परत एकदा घेतलेलं आहे. वेलपत्र आहे, कापूर आहे, हे माहीत नाही त्याचं नाव, शमी आहे, आपले शेवंतीची फुलं आहे, दूध आहे, तांदूळ आहे, हे गणपतीसाठी फुलं आणि फळ पाणी. गाडी कोल्ड स्टार्ट करायची आहे आणि मम्मी गाडी चालवणार आहे. मी एका हातामध्ये लोटा धरणार आहे, कारण की लोटा धरावा लागतो. आता पहिले बघा कशी वाजते है ना, स्टार्टिंगला कशी करते काय. तू तर पहिले डिझेलच मांग भाई, 75 किलोमीटर जाईल अशी म्हणते ती, आणि 15.9चा आवाज काढलाय तिने. मग आता कोल्ड स्टार्ट केली, बाहेर काढून देऊ, कारण की मम्मीला आहे ना बाहेर काढता येत नाही गाडी. इकडे ना अँगलची भीती वाटते. काही आता चाललो आहे पाठीमाग किटल्या आणि देवाचे ठाठी ठेवले. आता किटल्या द्यायचे, पप्पा हवेला उभे नानाच्या माळ्यापाशी. आता जाऊ तिकडं. आता आलो दीदीला घ्यायला गावात. आपले विठ्ठल मंदिर आहे तिकडं, तिची आज ट्युशन चालू आहे. आजपासून आलो ना, 10वीचं वर्ष आहे ना. चक्की खातो आणि टाकी भरून घेतो. चालू करून घेतो. ही पण भरायची रिकामी ना, ती काय अजून भरली नाही. तोपर्यंत गौरीला पाणी ठेवलं की आपली घराची टाकी भरायची. आता टाकी भरली आहे, पाणी पडताना दिसतंय. आणि इकडं पण खाली पाणी पडतं बघा या वेळेला. आता करायचं आहे टाकीचा कॉक बंद, कारण की पाणी ना कुठेतरी चालू आहे, वरच्या प्लॉटला चालू वाटतं. कुठं कॉक बंद करतात, काहीच नाही करायचं. आता काय हा चालूच राहतो. अरे ये क्या हुआ? अपने को भी कुछ नहीं पता. आंब्याच्या झाडाखाली आमचं जुनं घर. सो काही जात आहे ना, टी व्ही चालू करतोय. शिवमहापुरांची कथा लागणार आहे. इको हार्ट होतोय माझा. आणि मोबाईल चार्जिंग लावलाय, हे बघू शकता, केबल लावली. सो काही आता आपण गौरीकडून आलोय. आता ही कथा पण चालू झाली, लावली होती. आता चालू घरी 1 वाजता करतो आणि आत्ता आलो, म्हणजे 1 वाजता घरी होतो बाहेर आणि आत्ता आलो. ते माणसं पण होते ना, ते आपल्याला गवत कापायचं डाळिंबाचं, त्यांना फिल्डिंग लावून देत होतो का आमच्या अशाच ठिकाणी झाली. ओळख काढून दिली. पाहिला आलोय. वही कथा सुनी थी. विवेक जी कह रहे हैं हमारी धर्म पत्नी है श्रीमती विजेता कुमारी जी ने, मैं विभा देवी पति श्री विनोद पांडे, दुग्धा बोकारो झारखंड से श्री चरणों को नमन करती हूँ, प्रणाम करती हूँ. आपकी कथा आस्था चैनल पर देखती हूँ. बाबा में खंडाल में कथा और पशुपति व्रत का क्या वर्णन करूं. जब आप जमशेदपुर कथा करने के लिए आए थे, तब मैं कथा सुनने अपने बड़े बेटे के साथ आई थी. बड़े बेटे को इसलिए लेकर आई थी क्योंकि उसको शिवजी पर या किसी बाबा पर भरोसा नहीं था. क्यों? क्योंकि उसकी कई सालों से नौकरी नहीं लग रही थी. बाबा, मैंने अपने बेटे से कहा कि वो बाबा सियोर वाला कथा करने आया है, पंडाल में बैठकर जो मांगोगे वो मिलेगा. शंभू एक पत्रोर है, देखिए. हा या साईडचा ना, अंगठ्या साईडचा 3 फुलं. हा बघा एकदम मोठी साईज आहे. ही त्यांनी फार छोटी घेऊन ठेवली आणि ते फार फुलं फार मुरजून गेले. त्यांना सांगायला चाललो इकडे वरच्या प्लॉटमध्ये, त्या तिकडे दिसते बाबा. आपल्या फुलाच्या त्या कडाला आहे ना, इकडे घाण अटकेलं होतं वगैरे. ती घाण काढली, मग आहे ना जोडून देऊ राहिलो. त्यांना सांगितलं अहो बायांनो असं नका करू, आपली नुकसान होती, बारीकली घेऊच नका. ते म्हणून वाळल्याचे खुरले ते. अहो घेऊच नका, वाळेला घेऊ नका, कसलेच घेऊ नका, माहिती का. हे झाड वळून गेलं, आळीचा हात द्यावा लागत आता. हे फुलं पाकायचे तर वळून गेली. मोठे मोठेच घ्या, बाकी लहानले घेऊच नका तुम्ही. ती काय करते माहिती का, ही आहे ना सगळी पानं पाहिजे कशी, घेऊच नका, ही खुडून टाकायची.
ही बाहेर आहे काहीच नुकसान होऊ जाईल. ती काय करते माहिती का डायरेक्ट एक किती आता कोणाला द्यायचं माहीत नाही 5 किलोने द्यायचं आहे का 20 किलोने द्यायचं आहे डायरेक्ट 20 किलो कमी करून टाकते माहिती का ते व्यापारी. आता बा इकडं बघतो पहिले इकडे कसे नाही हा बा इकडं बा ही शेवंती आहे ना त्यांना सांगितलं आता ही खुडून घ्या तिकडूनच्या प्लॉटचे काय चाललं बघा ती उपटेल म्हणून ते वाढले ते वाळलेच ऊन आहे तेवढे याला पाणी भरलं फ्लड नाही ते चालत नाही त्याला चाललो घरी पप्पाला सांगतो आता तिथे काटा करतो बाबा तर काही दिसत नाही बाबा कुठे माहीत नाही मला पण म्हणजे असं मला आता चांगला असा माल पाहिजे पण मोठा बोलली घ्यायचं हा कसा आता चांगला बघा तिथेच राहून द्यायचं काय ते तिकडे उन्हात होतं मग त्याला इकडे बांधलं ते पाणी प्यायचं होतं ते सुटलं होतं मी कुठं झालं खाली जायचं झालं ऊन आहे बाराशे तिथं संध्याकाळी परत ताजी 500 मी बोलल्या फरक येतो पाहार माल किती भारी राहिला आता हा बा किती चांगला माल आहे चांगलंच आहे भाऊ. करावंच लागत 6 महिने हा माल आहे असा दिसतो हा बघा पिवळसट दिसतो बघा थोडा हा थोडा आहे ना काळा वाटेल आणि आता हा बघा एकदम फ्रेश दिसतो बघा एकदम फ्रेश हे बघा मोठेले पण फुलं आहे काळे नाही हे बघा. असा माल पाहिजे आवाज काय चाललंय चाळा म्हणजे बाबा गाडीला झोपून देते उलट पलट गुदी गुदी म्हण गुदी 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 गुल्ली गुल्ली काय गुल्ली गुल्ली अरे गुल्ली गुल्ली गुदी गुदी म्हटलं गुदी गुदी नाही नको तिकडे जा तू तिकडे कुठं मान घेऊन चालली इकडे मान घे ना गो माझ्या सोन्याच्या पिलू वा या तुला आमचा तिकडं वय होय तिकडं ठोकला विकला परत लाईट ह्याची बॅटरी उतरली म्हणून आपण जुगाड लावला आहे एवढे कॅरेट भरले आणि बाकी तिकडे आहे अजून पुढे चाललं आता तिकडून आता शेवंती भरू आता मंदिरात चाललोय आहे प्रोजेक्ट आहे आणि आपल्याला बाया नेऊन सोडायच्या आता शेवटचा दिवस म्हणून नारळ घेऊन चाललो खूप वेळ लागला मंदिरात कारण की गर्दी जास्त होती ना आणि आपल्याला 2 नारळ पण लागत होते कारण की शेवटच्या दिवशी मम्मी म्हणून नारळ लागत त्या मग आता नारळ बिरळ सगळं झालं पूजा झाली सगळं झालं पण माझी इच्छा आहे का मला अजून 5 सोमवार धरायचे बघू आता सोमवार ते उद्या पुढला आता हाच तर अजून नाही गेला हे बघ कशी बघती टकूमकू सो काहीच शेवंती तर भरून झाली आहे मग आता बसलो होतो जेवण झालं वरती आलो आहे एडिट केला व्हिडिओ आणि फक्त अपलोड करायचा आता शेवंतीची गाडी येते तोपर्यंत शेवंती इकडचे कॅरेटमध्ये द्यायची आता कॅरेटमध्ये द्यायची तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही कारण की गाडीच आली नाही ना अजून इकडं जेव्हा गाडी येईल तेव्हा बघू आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो वॉचिंग बाय मला लागली खूप जास्त झोप त्याच्यामुळे मी ना ब्लॉग एडिट करून अपलोडला लावून देईल आणि झोपून घेईल जेव्हा पप्पाचा फोन येईल तेव्हा उठल आणि गाडी भरून देईल